अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। कसा असतो सुशांत शेलारच्या घरचा बाप्पा, थेट पाहूयात। नमस्कार, मी साहिल खरे। लोकशाही मराठीच्या सेलिब्रिटी बाप्पा या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मित्रहो, आता गणरायाचं आगमन तर झालेलं आहे। गणराया घराघरात विराजमान झालेला आहे। तर आपण सेलिब्रिटींच्या घरचे गणपती पाहतोय। आत्ता तुर्तास मी आलेलो आहे अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरी। तर आता सर, तुमचं लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत सर। आता सर मला सांगा की आता छान असं दैवी वातावरण सगळीकडे निर्माण झालं आहे। यंदा गणपतीचं काय तुमचं आहे, म्हणजे कसं एक्साइटमेंट आहे यावेळेची सर? एक्साइटमेंट दरवर्षी तेवढीच असते किंवा जास्तीत जास्त वाढत जाते। आणि मला असं वाटतं की या सगळ्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येकाच्याच घरात, माझ्याच घरात असं नाही पण प्रत्येकाच्या घरात खूप आनंदमय आणि एक वेगळं वातावरण असतं। सो या वातावरणामध्ये आपल्या बाप्पाचं आगमन झालं आहे, विराजमान झालं आहे आणि आज सत्यनारायणाची पूजा देखील आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदात आहोत। सर, एकंदरीत गणपतीचं जे वातावरण असतं, गणपती येतो आणि आपण सगळे खूप जास्त मनामनातून आनंदी होतो, कारण की आपलं आयुष्य जे खूप धावपळीचं आहे। तर शूटिंगमधून कसा तुम्हाला वेळ मिळतो? आता सध्या तुम्ही, मी इथे बघत होतो, खूप गडबडीत होतात, खूप वर्दळ होते, तुमच्या घरी पाहुणे वगैरे येत होते। तर यामधून कसं तुम्ही बॅलन्स कसं करता सर ते? नाही, गेले कितीतरी वर्ष आता मला वाटतं माझ्या लहानपणापासून मी या इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे मॅनेज करावंच लागतं। कारण बाप्पा 365 दिवसातले काही दिवसच आपल्याकडे येतो आणि कृपादृष्टी 365 दिवस आपल्यावर असते। त्याच्यामुळे त्याची सेवा जेवढी आपल्याला करता येईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करावा आणि तो आपल्याकडनं ही सेवा करून घेतो। हीच आपली भाग्याची गोष्ट आहे। मला आणखीन एक प्रामुख्याने विचारायचं की आता आपण आपल्यावर जबाबदारी आहे, आता काम करतो, आपण बिझी असतो, पण कधीतरी आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो, तेव्हा लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या काय आठवणी आहेत? तुम्ही असं काय करायचं वेगळं, म्हणजे काय तुम्हाला आता या क्षणाला आठवतं? लहानपण हे प्रत्येकाचंच वेगळं असतं। आता तुझ्या लहानपणी जर का विचारलं तर तेही वेगळंच असणार आहे। माझ्या लहानपणी थर्माकोलचं डेकोरेशन बनव, मग ते मित्रांबरोबर बघायला जा, मग कुठेतरी काय साहित्य मिळत आहे का, आणि त्याच्यानंतर मग काळ बदलत गेला आणि आपल्याला त्याचं पर्यावरणाचं भान पण लक्षात आलं की आपण पर्यावरणाचं भान जपलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग ही सगळी इको फ्रेंडली सजावट करण्याची म्हणजे एक मानस होता आणि त्या पद्धतीने ती सुरुवात झाली। तरी सुद्धा लहानपण ते लहानपण। सो आपण नेहमीच म्हणतो लहानपण देगा देवा, त्याच्यामुळे लहानपणच्या आठवणी ज्या आहेत त्या कायम स्मरणात राहतील। अर्थात जसं की सरांनी सांगितलं, लहानपणीच्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासारख्याच असतात। तर आता मला आणखीन एक विचारायचं, खूप छान असा देखावा इथे दिसतोय आणि बाप्पाची मूर्तीसुद्धा खूप छान आहे। तर मला विचारायचं की ही सगळी तयारी तुम्ही किती दिवस अगोदर करता? तुम्ही स्वतः करता, तुमच्यासोबत मॅम असतात मदतीला, आणि तुमचे मुलंसुद्धा असतात का? काय असतं एकंदरीत? नाही, आत्ता यावर्षी सांगायचं झालं तर माझे जे मित्र आहेत श्रीओम लोकरे, त्यांनी पूर्ण सजावटीची जबाबदारी घेतली होती आणि मूर्ती आम्ही गेली काही वर्ष सेम जी बैठक आहे आणि सेम त्याचा जो एक मूर्तीचा पॅटर्न असतो तो तसाच आम्ही ठेवलेला आहे। आणि सजावट म्हणायचं झालं तर या सगळ्यामध्ये कुटुंबाचा सहभाग असतो, पण यावर्षी श्रीओम लोकरेनी सगळी जबाबदारी घेतली आणि ती यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। जसं की छान असं डेकोरेशन इकडे झालेलं आहे, सुशांत सरांनी खूप छान असं केलेलं आहे। सर, आता मला आता गणपती म्हटलं की गणपतीमध्ये छान छान जेवण असतं, छान छान पदार्थ असतात, मोदक असतात। तर मग तुमच्याकडे असं काय असा स्पेशल पारंपरिक छान पदार्थ असतो जो शेलार फॅमिलीमध्ये केला जातो? असं उकडीचे मोदक हा तर म्हणजे सगळीकडेच पदार्थ हा बनतोच, कारण बाप्पाच्या आवडीचा आहे। पण आमच्याकडे रोज वेगवेगळं खीर आणि या वेगवेगळ्या गोष्टी बनत असतात। खास करून पंचखाद्याचं लाडू बनवले जातात, मोदक बनवले जातात। सो या सगळ्या गोष्टी स्पेशल आहेत आणि त्या स्पेशलच राहतील। हे होते सुशांत शेलार। त्यांनी गणरायाच्या चरणी यंदा एक अनोखं साकडं घातलेलं आहे। आपण त्यांचा देखावा खूप छान आहे आणि खूप मजा आली मला त्यांच्यासोबत गप्पा मारून। सर, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल। थँक्यू सो मच। लोकशाहीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, लोकशाहीच्या सर्व स्टाफला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच सर। आता आपण बघितलं सुशांत शेलार सरांकडे आपण आलो होतो। खूप छान देखावा आहे, खूप छान छान इथे वाईब आहे। तुर्तास या सेगमेंटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।